नमस्कार. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मराठी जनतेनं पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आता बघा, जी जुनी वाहनं विकतात आणि खरेदी करतात त्यांना आता लायसन घ्यावी लागणार आहेत. लायसन आणि रीतसर त्यांना हा व्यवसाय करावा लागणार आहे. तसे शासनानं 2-3 वेळ आदेश दिलेले आहेत, पण RTO अधिकारी बघा काही काम करत नाही. म्हणजे रीतसर हा व्यवसाय होणार आहे की समजा जुन्या गाड्या आता कोण बी कशा बी विकतात ना, रस्त्यावरची दुकानं टाकून त्यांना रीतसर शासन जुनी गाडी खरेदी विक्रीचं व्यवहार करण्यासाठी लायसन देणार आहे. त्यासाठी त्यांना RTOला अर्ज करावा लागणार आहे आणि मग त्यांना ते लायसन दिले जातील. म्हणजे रीतसर ते जुन्या गाड्या घेऊ शकतील आणि जुन्या गाड्या विकू शकतील, त्यांना बिल देऊ शकतील, मग त्या कमिशनवर विकतील अथवा त्यांच्या ह्यानं कशाही विकतील, पण लफडा मात्र कुठला होणार नाही. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, कोण गाडी कुणाला विकायचा, कुणाचा पत्ता नाही, पेपर नावा व्हायचे नाही, त्यांचे पुन्हा पैशाचा लोचा व्हायचा. तर अधिकृत हा व्यवसाय होणार आहे. म्हणजे जुन्या वाहनं समजा आपण मोटरसायकल म्हणा, 4 चाकी गाड्या म्हणा, हे असे विकण्याची जवळजवळ दुकानं झालेत आणि त्यांना रीतसर लायसन हे मिळणार आहे. तर असा ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्याने RTOला अर्ज करून जुनी वाहनं खरेदी विक्री व्यवहार करण्याचं लायसन RTO विभागाकडून मिळणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा, त्यांची नोंद होणार आहे. शिवाय त्यांना लॉबिंग ID मिळणार आहे. म्हणजे त्यांनी गाडी एकडाव खरेदी केली की ते लॉबिंग करतील आणि कुणाला विकली ते लॉबिंग करतील. भले त्यांचं कमिशन असेल, काय कितीला विकतील तो प्रश्न येत नाही, पण OTPद्वारे हे काम होणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. तर मराठी लोकांनी सुद्धा जे जुनी वाहनं विकण्याचा व्यवहार करतायत, खरेदी विक्री करतायत, म्हणजे कुणाची गाडी घ्यायची दुसऱ्याला विकायची, अशा लोकांनी RTOकडे अर्ज करून लायसन मिळवून घ्यायचं आहे ते आणि रीतसर व्यवसाय करायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या जवळ पोचला पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे. मग तुम्हाला जर रीतसर जर व्यवसायाला परवानगी मिळत असेल जुनी वाहनं खरेदी विक्रीची करण्याची, तर तुम्हाला उलट ते व्यवसाय रीतसरच होईल ना. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना लायसन काढायचे आहेत, असे व्यवसाय करतात त्यांनी RTOला अर्ज करून लायसन घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.